मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशन 2025 DVT ॲडमिशन यामध्ये ITI फर्स्ट राऊंड या ठिकाणी लिस्ट जी आहे अपडेट झालेली आहे किंवा जाहीर झालेली आहे। त्यामध्ये बऱ्याच जणांच्या शंका आहेत, आपला नंबर का लागला नाही याबद्दल सुद्धा विचारतायत। तर फर्स्ट राऊंड बाबत तुमच्या शंका या ठिकाणी ज्या कमेंट्समध्ये आहेत त्या बघू। त्याचबरोबर बरेच जण विचारतायत की 39% वाल्यांना इलेक्ट्रिशियन मिळाला किंवा जो चांगला कोर्स मिळाला असं म्हणतात बरेच जण, किंवा त्यांच्या पसंतीचा मिळाला पण आपल्याला तो 72% असूनही मिळाला का नाही याबद्दल शंका आहेत। आता तुम्ही ऑप्शन भरताना चुका केल्या असतील तर सॉफ्टवेअर म्हणजे कम्प्युटर त्या ठिकाणी काही करू शकत नाही। तुम्ही ऑप्शन भरताना खूप महत्त्वाचं असतं, हे मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। तर जाऊया डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता, सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी जी लिस्ट लागली आहे कालच, त्याबद्दल शंका बऱ्याच मुलांच्या होत्या। तर यामध्ये लिस्ट जी आहे ती दुसऱ्या कॉलेजची कशी पाहायची असे या ठिकाणी साहेब विचारतायत। तर दुसऱ्या कॉलेजची लिस्ट आपल्याला तिथे चिकटवलेले आहेत प्रत्येक कॉलेजने, म्हणजे प्रत्येक ITI मध्ये लिस्ट जे आहे बाहेर डिस्प्ले केलेले आहेत त्या ठिकाणी बघून तुम्ही जाऊन बघू शकता। तुम्हाला ऑनलाईन दुसऱ्या कॉलेजची लिस्ट कुठेही दिसणार नाही, फक्त त्यांनी त्या कॉलेजलाच चिकटवलेली आहे। फर्स्ट लिस्टमध्ये नंबर नाही लागला। आता साहेब म्हणतायत की फर्स्ट लिस्टमध्ये नंबर यांचा लागलेला नाही, तर दुसऱ्या लिस्टला ट्रेड चेंज करणे कंपल्सरी आहे का? नाही, असं काही नाही। जर तुमचा फर्स्ट लिस्टमध्ये पहिला प्रिफरन्स असेल तर तो ट्रेड घ्यावा लागतो। 2 ते पुढे 100 पर्यंत जर तुम्ही जे असतात ते त्या ठिकाणी थांबू शकता। ऑप्शन चेंज करणे हे तुम्ही मेरिट जे डिस्प्ले झालेले आहेत त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की आपला नंबर कोणत्या ट्रेडला लागू शकतो, कारण पहिले जे आपले मार्क्स आहेत त्याच्यावरनं तुम्ही पूर्ण ITI मध्ये जाऊन बघू शकता लिस्ट की आपले मार्क्स त्या ठिकाणी कुठपर्यंत कोणत्या ट्रेडला मॅच होत आहेत। त्यामुळे कंपल्सरी नाही, तुम्ही जुने ऑप्शन तशाच्या तसे ठेवू शकता। अजून 1-2 लिस्ट तुम्ही रिस्क घेऊ शकता की दुसरी लिस्ट तिसरी लिस्ट सुद्धा त्या ठिकाणी लागते, त्यामध्ये कॅटेगरी वाईज सुद्धा ऑप्शन असतो। त्यामुळे इथे तुम्ही थांबू शकता किंवा कंपल्सरी नाही आहे की तुम्ही ऑप्शन चेंजच केले पाहिजे, तेच ऑप्शन तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकता। सेकंड राऊंडची डेट कधी सुरू होणार आहे? तर सेकंड राऊंड साधारण 17 डेट दिलेली आहे, तर त्याच्या अगोदर साधारण 1-2 दिवस आपण पकडू, म्हणजे 15 ते 17 याच्यामध्ये सेकंड राऊंड असणारच आहे। अपडेट दिला जाईल, या ठिकाणी यूट्यूबला सुद्धा अपडेट देणार आहे। दुसऱ्या कॉलेजची कट ऑफ लिस्ट कशी चेक करावी? प्रत्यक्ष तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन भेट द्यावी लागेल, त्या ठिकाणी तुम्हाला दिसणारच आहे। बाहेर चिकटवलेली आहे प्रत्येक कॉलेजमध्ये। आज ॲडमिशनला बोलावलं आहे तर ओरिजिनल कागदपत्र द्यायचे का? हो, जेव्हा जेव्हा तुम्हाला ॲडमिशनसाठी जावं लागतं त्यावेळी ओरिजिनल मागितले जातात, त्यामुळे ते घेऊन जायचे आहेत ओरिजिनल। त्या झेरॉक्स काल याच्यावर एक व्हिडिओ बनवलाच होता। ऑनलाईन फॉर्म भरलेला नाही आहे आम्ही, तर आता ॲडमिशन घेण्यासाठी काही मार्ग आहे? तर या ठिकाणी नवीन फॉर्म सुरू झालेले आहेत, याच्याबद्दल सुद्धा तुम्ही व्हिडिओ टाकला होता किंवा व्हिडिओ अपलोड केला यूट्यूबला। तर नवीन अर्ज सुरू झालेले आहेत, तुम्ही आताही भरू शकता। 10 ऑगस्ट लास्ट डेट आहे, या ठिकाणी 10 ऑगस्टपूर्वी तुम्ही पुन्हा एकदा फॉर्म भरून डायरेक्ट शेवटच्या राऊंडला म्हणजे 5व्या राऊंडपासून तुम्ही स्पॉट ॲडमिशनसाठी हजर राहू शकता। तिथे सुद्धा भरपूर जागा रिक्त असतात, त्यामुळे 100% तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा। प्रत्यक्ष तुम्ही ITIला जाऊन सुद्धा फॉर्म भरू शकता। सेकंड राऊंडचा फॉर्म कसा भरू ते सांगा सर? सेकंड राऊंड भरताना तुम्हाला आता जुने जे आहेत ते तसेच्या तसे ठेवू शकता। तुम्हाला वाटतं की आपल्याला खूपच कमी मार्क्स आहेत, तुम्हाला जर जास्त मार्क्स असतील तर तुम्ही तेच ऑप्शन कॅरी फॉरवर्ड करू शकता। जर तुम्हाला वाटते की कमी मार्क्स आहेत आपल्याला आणि आपलं मेरिट साधारण कोणत्या ट्रेडला बसणार आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी ऑप्शन भरू शकता। नको असलेले ऑप्शन कोणत्याही लिस्टमध्ये टाकू नका, त्यामुळे तुमचं खूप नुकसान होतं। प्रत्येक वेळी मी सांगितलेलं आहे, आपल्याला तो नको असतो आणि आपण कुठेतरी टाकून देतो आणि आपल्याला लागलेला असतो, त्यामुळे बरेच नुकसान होत आहेत। सेकंड ऑप्शन भरायची डेट काय आहे? सुरू झालेली आहे सेकंड ऑप्शन, म्हणजे दुसरा ऑप्शन फॉर्म भरण्याची डेट सुरू झालेली आहे। तर ऑप्शन फॉर्म भरा, बदलून घ्या किंवा त्या ठिकाणी
ट्रेड वाढवू शकता किंवा कमी सुद्धा करू शकता. तुमच्या पसंतीची ट्रेड मात्र 1 नंबरलाच ठेवा. पसंतीचा जो ट्रेड आहे तो 1 नंबरलाच ठेवा आणि पहिले 2-3 राऊंड तुम्ही त्याच्यावर, जर तुम्हाला मार्क्स जास्त असेल तर पहिले 2-3 राऊंड त्याच्यावर तुम्ही रिस्क घेऊ शकता. म्हणजे 100% ॲडमिशन बऱ्याच ठिकाणी मिळतं. सेकंड प्रिफरन्स फिटर लागला तर मला सेकंड राऊंडमध्ये फर्स्ट प्रिफरन्स इलेक्ट्रिशियन मिळेल का? चान्स आहेत, परंतु तुम्ही जर नको होता फिटर तर टाकायचीच गरज नाही. तुम्हाला इलेक्ट्रिशियन मिळाला असता याच राऊंडला. कारण तसा एक क्रायटेरिया आहे, तो बरेच जण विचार करतात की मी हा मिळेल, पण इलेक्ट्रिशियन मिळणार होता कारण तुम्हाला त्या ठिकाणी फिटर लागल्यामुळे इलेक्ट्रिशियन मिळाला नाही. हे मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, त्याच्यावर एक व्हिडिओसुद्धा बनवलेला असतं. तर तुम्ही थांबू शकता. तुम्हाला 99% इलेक्ट्रिशियन मिळू शकतो जर होम डिस्ट्रिक्ट असेल तर. होम डिस्ट्रिक्ट म्हणजे त्याच जिल्ह्यामध्ये जर तुम्ही 10वी केली असेल त्याला म्हणतो आपण होम डिस्ट्रिक्ट. लिस्ट चेक करण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्वतः लॉग इन करून बघू शकता किंवा तुम्ही प्रत्यक्ष ITIला भेट द्यायची आहे, तिथे तुम्हाला लिस्ट मिळणारच आहे. ITIला जाऊन तुम्ही लिस्ट बघू शकता. प्रत्येक ITIला लिस्ट लावलेली आहे. लिस्ट लावलेली आहे ITIला, प्रत्येक ITIला दिलेली आहे. सर अशा प्रकारे लिस्ट कशी डाउनलोड करावी सांगा. तर लिस्ट डाउनलोड करणे फक्त ITIमध्येच असतं, त्यामुळे ITIमध्ये ती पेस्ट केलेली आहे बाहेर. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष जावं लागेल कोणत्या ITIला लागलेला आहे ते. यांचा नंबर 8 लागलेला आहे, टर्नर आहे. दुसऱ्या फेरीसाठी तुम्ही थांबू शकता. ॲक्च्युली ऑप्शन जे आहेत ते आपण जे नको असलेले जे आहे, मी बऱ्याच वेळा सांगतो, तुम्ही जर घ्यायचाच नाही तर पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड टाकूच नका ना. जर तुम्हाला हा ट्रेड घ्यायचा नको, पहिला दुसरा राऊंड तरी तुम्ही रिस्क घेऊ शकता, तिसऱ्या राऊंडला तुम्ही टाकू शकता. ऑप्शनल जो आहे तो पुढच्या राऊंडला ठेवायचा. पहिले 2 राऊंड तुम्ही एक रिस्क घेऊ शकता, आपल्याचा त्या ठिकाणी नंबर लागणारच आहे. आता तुम्ही बघू शकता की तुमचं मार्क्स किती आहेत आणि त्यानुसार जवळच्या कोणत्या ITIला टर्नर जो लागला आहे त्या ठिकाणी तुमच्या पसंतीचा ट्रेडचे मेरिट कुठपर्यंत जाते हे सुद्धा जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर तुम्ही 8 नंबर लागल्यामुळे तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता. त्यामुळे काल आपण याच्यामध्ये म्हटलं होतं की पहिला जर लागला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावाच लागणार आहे. आता इथे लिस्ट प्रत्यक्ष ITIला चिकटवलेली आहे. सेकंड राऊंड बरेच जण विचारतात, सेकंड राऊंड जो आहे तो 14-15च्या दरम्यान येणार आहे. अलॉटमेंट लेटर कॅन्सल कसं करू? अलॉटमेंट लेटर कॅन्सल करायची गरज नाही. त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली तुमचं ॲडमिशन म्हणजे ते जी सीट आहे ती नेक्स्ट राऊंडसाठी ओपन होऊन जाते, तुम्ही जर ॲडमिशन घेतले नाही तर. त्यामुळे कॅन्सल करायची गरज नाही. नंबर लागला नाही तर नाराज होऊ नका, अजून बरेच राऊंड आहेत, त्यामुळे बिंदास्त राहा. तुम्हाला 100% ॲडमिशन मिळणार आहे. फक्त ऑप्शन भरताना चुका करू नका. 73% आहेत इलेक्ट्रिशियन मिळणार आहे का असं विचारताय साहेब. तर मिळतात की, या ठिकाणी तुम्हाला 73%ला 100% इलेक्ट्रिशियन मिळतो. फक्त ऑप्शन भरताना व्यवस्थित भरा, तुम्हाला ते मिळणारच आहे. ज्यांना ट्रेड लागला नाही त्यांनी पुढच्या राऊंडसाठी राहा, अजून बरेच राऊंड होणार. 5वा 6वा राऊंड पण होतो, कधी कधी 9 राऊंड पर्यंत सुद्धा त्या ठिकाणी ट्रेड ओपन होतात. नॉट अलॉटेड सीट म्हणजे पुढच्या राऊंडसाठी तुम्ही बघू शकता. फी खूप कमी आहे. फी 950 पासून, काल याच्यावर व्हिडिओ बनवला होता, तर 950 रुपयापासून फी आहे. यांचा नंबर लागला आहे, तुम्ही दुसऱ्या फेरीमध्ये जाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पहिल्या प्रवेश यादीमध्ये जर आपला नंबर लागला आणि तो ट्रेड आपल्याला घ्यायचा नसला, चुकलं म्हणजे तुमचं काय, तुम्हाला जर घ्यायचा नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी ॲडच का केला हे तुमचं चुकलं. तुम्हाला जर वेल्डर नको होता तर तुम्ही वेल्डर ॲड करायचा नसतो. त्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिशियन सुद्धा त्या ठिकाणी मिळणार नाही होतं. आता काय करा, तुम्ही जर तो पहिला जर असेल, जर तुमचा वेल्डर पहिला असेल तर तुम्हाला घ्यावाच लागणार. 2 ते पुढच्या किती ऑप्शन असतील त्याच्यामध्ये जर असेल तर तुम्ही काय करा, थांबू शकता. तुमचे मार्क जर जास्त असतील तर त्या ठिकाणी तुमचे जर मार्क्स जास्त असतील तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, थांबू शकता.
आणि पुढच्या राऊंडसाठी विचार करू शकता. नको असलेले ट्रेड, महत्त्वाची गोष्ट म्हणजे नको असलेले, आता तुम्ही म्हटलं की मला वेल्डर नको होता, नको असलेले ट्रेड त्या ठिकाणी डिलीट करून टाका, ऑप्शन चेंज करा, फक्त हवे असलेले ट्रेडच त्या ठिकाणी टाका दुसऱ्या राऊंडला. आणि तिसऱ्या राऊंडला मात्र तुम्ही बाकीच्या ट्रेडचा विचारसुद्धा करू शकता, म्हणजे मनपसंतची जो आपण असतो त्याच्याचे 2-3 ऑप्शन त्या ठिकाणी निवडू शकता. फर्स्ट नंबर लागला तर गाव घ्यावाच लागतो. हो, तर या ठिकाणी फर्स्ट नंबर लागला तर त्या ठिकाणी घ्यावाच लागतो. सेकंड प्रेफरन्स मिळाल्याने फर्स्ट प्रेफरन्स पाहिजे आहे, तुम्ही थांबू शकता. सेकंड प्रेफरन्स मिळाला असेल तर तुम्ही थांबू शकता. ज्यांना फर्स्ट प्रेफरन्स मिळाला त्यांनाच घ्यावाच लागणार आहे. पहिल्या राऊंडला पहिला जो आहे तो घ्यावाच लागतो, बाकीच्या यांच्यासाठी थांबू शकता. आता या ठिकाणी बऱ्याच जणांच्या शंका आहेत की आपल्याला जास्त मार्क्स असून सुद्धा लागलेले नाहीत, तर इथे जागा वाटपाचा जो क्रायटेरिया आहे त्यामध्ये 10% म्हणजे जिल्ह्याबाहेरचे जर उमेदवार असते ते 10%च घेतले जातात. म्हणजे पहिले 3 राऊंड, पहिला राऊंड, दुसरा राऊंड आणि तिसरा राऊंड, यामध्ये जिल्ह्याबाहेरील एकूण उमेदवार फक्त 10%, म्हणजे 100 उमेदवारांची जागा असेल तर फक्त 10 उमेदवार जिल्ह्याबाहेरचे घेतले जाणार. आणि ते सुद्धा मेरिटचे असतात, जनरली ज्यांना मार्क्स जास्त असतात तेच येऊ शकतात. आणि मूळ जिल्ह्याकरिता, म्हणजे तुमचा जिल्हा जर ITI म्हणजे मूळ जिल्हा म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये 10वी केलेली आहे, आता जिल्ह्याबाहेर म्हणजे ज्यांची 10वी जिल्ह्याबाहेर झालेली आहे त्यांना फक्त 10%च जागा रिक्त असतात. आणि मूळ जिल्हा जो तुमचा जिल्हा आहे त्यामध्ये जर तुमची 10वी झाली असेल तुम्हाला 90% जागा रिक्त असतात. त्यामुळे पहिले 3 राऊंड या ज्या आहेत त्या मेरिट जे आहेत खूप खाली जातात. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे मेरिट जे आहे ते बऱ्यापैकी खाली गेलेलं आहे. आता हा जिल्ह्याबाहेरचा उमेदवार म्हणजे 89% आलेला आहे, नाशिकचा उमेदवार 87% आहे. आता इलेक्ट्रिशियनचा 120 जागांचा एक क्रायटेरिया आहे, यामध्ये फक्त 12 जागा जिल्ह्याबाहेरच्या घेतल्या जातील आणि बाकीच्या ज्या जागा आहेत त्यामुळे मेरिट बऱ्यापैकी खाली जातो. म्हणजे आपण म्हटलेलं आहे की 39%ला, म्हणजे आता मी म्हटलं की 39%ला मिळाला पण 72%ला नाही मिळाला, तर इथे बघा 39%ला हा इलेक्ट्रिशियन मिळालेला आहे. कारण होम डिस्ट्रिक्ट आणि परत NT आहे त्यामुळे या ठिकाणी मेरिट खूप खाली येते. म्हणजे होम डिस्ट्रिक्ट म्हणजे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये 10वी केलेली आहे, म्हणजे ज्या जिल्ह्यात म्हणजे मुंबई सबअर्बन म्हणजे तालुका जिल्हा जो आहे तो मुंबई आहे त्यामध्ये 10वी केलेली आहे, जागा पण भरपूर आहे, त्यामुळे मेरिट बऱ्यापैकी 39%पर्यंत खाली आलेला आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही त्या जिल्ह्यात जागा जास्त असतील, त्या जिल्ह्यात 10वी केलेली असेल तर तुमचं मेरिट खूप खाली येऊ शकतं. म्हणजे खूप खाली मेरिट या ठिकाणी बऱ्यापैकी जातं. आणि जिल्ह्याबाहेर उमेदवार हे सगळे हाय मेरिटचे या ठिकाणी दिसतील तुम्हाला, म्हणजे कॅटेगरी वाईज सुद्धा हाय मेरिट असणार आहे, जनरलसुद्धा हाय मेरिट असणार आहे. तर अशा प्रकारे त्याचबरोबर हा जो क्रायटेरिया आहे अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट, त्याचबरोबर इतर जो काही क्रायटेरिया म्हणजे फिजिकल हँडिकॅप आहे, मेल म्हणजे मेलऐवजी फिमेल म्हणजे फिमेलच्या जागा ज्या आहेत 33% आरक्षणानुसार त्यांचं मेरिट पण बऱ्याचपैकी खाली जातं. त्यामुळे VJNT काही उमेदवार ST कॅटेगरीचे असतील यांचे बरेच उमेदवार मिळत नाहीत, त्यामुळे मेरिट बऱ्यापैकी खाली गेलेलं दिसतं जागा जास्त असल्यामुळे. आता बऱ्याच मुलांनी काय केलं आहे, ऑप्शनसुद्धा चुकीचे भरलेत, कसेही ऑप्शन टाकून दिले आहेत. आता म्हटलं एक विद्यार्थी म्हणजे वेल्डर मला लागून गेला, आता तो मला नको आहे. जर तुम्हाला तो नको होता तर त्या ठिकाणी तुम्ही ॲड का केला, ही महत्त्वाची गोष्ट. ॲड केल्यामुळे तुम्ही त्या वेल्डर मिळून गेला आणि तुम्हाला याच्याबद्दल एक व्हिडिओ मी बनवलेलाच आहे, तर तो सुद्धा बघून घ्या. म्हणजे वेल्डर मिळाला टाकला नसता तुम्हाला त्या ठिकाणी वरचा ट्रेडसुद्धा कोणता तरी मिळू शकला असता, इलेक्ट्रिशियनसुद्धा मिळू शकला असता. तर ऑप्शन जर चुकीचे भरले, पहिले 3 फेऱ्या साधारण 2 तरी फेऱ्या, म्हणजे तुमचं जर पर्सेंटेज खूपच कमी असेल तर मात्र तुम्ही ऑप्शन भरपूर ठेवा. पण तुमचं पर्सेंटेज हाय आहे, 60-70% वरती आहे, तर तुम्ही पहिले 3 राऊंड तुम्ही काय करू शकता, ऑप्शन एकच म्हणजे 1, 2, 3, 4 यामध्ये तुमचा जो पसंतीचा ट्रेड आहे तोच त्या ठिकाणी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये देऊ शकता. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही काय करा, ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरून घ्या पुढच्या राऊंडला, म्हणजे तुम्हाला तुमच्या पसंतीचा ट्रेड मिळणार आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे. नाराज व्हायची गरज नाही, बरेच राऊंड आहेत आणि ज्यांना ॲडमिशन मिळाले त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू व्हेरी मच. बेस्ट ऑफ लक.